अरे हे अख्खं आलं, एकच नंबर रे. उद्या हा बघ. आई शपथ, जरा जवळ निकडा. हे कालवा आहे बघा. ह्या साईजची जर कालवा भेटली ना आणि याची जर डिश असेल तर जाम महाग पण असते तेवढी. कसं तिसऱ्यांपेक्षा कालवांची महाग असते ना रे. हा आणि हे नगावर कालवाची दिली. दोन आहेत, एक वर एक खाली आहे. एक नंबर साईज काढलं ना ओमकारने. ही कालवांची साईज बघा केवढी आहे. अशी जर कालवा मिळाली ना तर काय खरं नाही. याच्यात मोठं मांस असेल. वजन मेटिंग चालू आहे खेकड्यांची. एक खेकडा वरती एक खेकडा खाली आहे बघा तिथं. कांदळपानाचं झाड आहे आणि त्याला पूर्ण कालवा लागलेत. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. तर खूप दिवसांनी आता गावाला आलो आहे आणि जवळजवळ सांगतो 4 महिने तरी पुण्यात होतो. त्याच्यानंतर आता इकडे आलो आहे आणि आल्या ओमकार आपल्याला भेटला, रुमडे ओमकार. आणि मला म्हणायला लागला की आज ना आपण कालवा काढायला जाऊया. तर सकाळी आम्ही 7 वाजता उठून आलो आहे आणि थोडासा अंतर होता, निघालो तेव्हा 6:30 वाजता. पण त्यानंतर आलो आणि आता कालवा काढतो आम्ही. आणि ह्या कालवांचा व्हिडिओ मी खास या अगोदर पण टाकला आहे, पण आता बनवतो तो म्हणजे तुम्हाला घरी नेऊन अख्खी कालवा काढणार आहेत मोठे. आणि ते घरी नेऊन तुम्हाला त्याचं भाजून दाखवणार आहेत, पूर्ण पातेल्यात वगैरे भाजायचे आहेत. तसं आम्ही थोडेसे असे नाही का जिवंत कालवं पण काढलेत, म्हणजे फोडून सुद्धा काढले थोडे कालवं. पण हे जे बाकीचे कालवं आहेत ना ते आम्ही अख्खे तसेच नेणार आहेत आणि ते भाजणार आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. मस्त एन्जॉय करा व्हिडिओ, कारण मी खूप जणांकडून ऐकलं आहे की खूप टेस्टी लागतात ते कालवं भाजल्यानंतर. तर मला सुद्धा फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे मी. आशा आहे की हा छोटासा व्हिडिओ असेल जो तुम्हाला आवडेल मस्त आणि एन्जॉय पण तुम्ही कराल. तर आज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असे खूप सारे भन्नाटचे व्हिडिओ असतात मासेमारीचे, त्यानंतर बाकीचे खूप सारे व्हिडिओ असतात नाही ते तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील आणि तुम्हाला ते बघता येतील. सकाळ सकाळी समुद्रावर येऊन बघून ही पूर्ण खाडी आहे आणि तिकडे पलीकडे समुद्र आहे आणि मस्त सूर्याचं दर्शन सकाळीच झालं आहे. आणि आता आपण चाललो, आपल्यासोबत ओमकार आहे. ओमकारला आपण घेऊन चाललो आहे ते म्हणजे कालवं काढायला. ओमकार म्हणाला आज ये कालवं बघूया आपण काढूया. गावाकडे आले होतो तर म्हटलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे गावाकडे येऊन, त्याच्यामुळे इकडे चाललो आहे. पाणी किती शांत आहे रे. थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे ना सगळं बांधून घेतलं, जाम थंडी वाजते. त्याच्यातून पाण्यातून आलो आहे ना, जास्त थंडीचं प्रमाण आहे. तर बघूया इकडे पुढे जाऊन. ओमकार गेला आहे काहीतरी, बघूया आता काय भेटतं आहे. तर मित्रांनो, पुण्यात गेल्यापासून आहे ना जवळजवळ 3-4 महिन्यानंतर आलो आहे मी आता आणि ओमकारची भेट झाली आणि सकाळी जवळजवळ 7 वाजलेत. ओमकार, आजचा काय प्लॅन आहे? आजचा कालवा आहे, ती मोठी आहे. कालवं मोठी कालवं ही बघ 2 आहेत. ओके, तर मोठी कालवं घेऊन जाणार आहेत आपण इकडून. अरे हे अख्खं आलं, एकच नंबर रे. उद्या हा बघ. आई शपथ, जरा जवळ निकडा. हे कालवा आहे बघा. ह्या साईजची जर कालवा भेटली ना आणि याची जर डिश असेल तर जाम महाग पण असते तेवढीच. मस्त भाव, एक नंबर काम केलं. तर ओमकारला अजून एक भेटलं. आज काय ओमकारचं जोरात. हे बघा, आई शपथ, हे तर क्लासच आहे रे साईज याची. मोठे आहेत. मोठे आहेत हो. दोन ऑलरेडी सापडले होते मोठे, अजून एक सापडलं. ती कुठली खाते मध्ये बघ, कालव खाते ती छोटी वाली दिसली. हा दिसले. महाग असतात का रे? हे महाग असतात. अच्छा, शेकड्यावर की कसे जातात? नगावर जातात ना? नगावरती. बरोबर. थंडी जाम आहे रे, कुडकुडायला होते. पाणी गरम आहे का आतमध्ये? हो, पाणी गरम एवढं आहे ना. आता दगड आता वरती घेतला नाही, दगडाला कालवा आहे. अरे छोटा आहे. काय छोटं चांगलं आहे रे साईज. बाजूला पण आहे का? मेलेला आहे तो. गोप्रो नाही. भरपूर होते. खेकडा आहे का? येऊ काय? पिशवी कोण? खेकडा पण एक भेटला डायरेक्ट. पिशवी आणले आपण. त्याचा उपयोग म्हणजे
अख्खी कालवं आपण न्यायची आहेत आणि ती भाजून तुम्हाला एक दाखवणार आहे व्हिडिओ मी. डायरेक्ट कालवं भाजून, तर तो सुद्धा बघण्यासारखा असेल व्हिडिओ. आणि ती टेस्टी लागतात कालवं. भेटलं आणखीन? हे पण चांगली साईज आहे. मला पण कळायला हे बाजूचं पण आहे ना. अच्छा हो. हे इकडे पण आहेत. मग त्या दगडीला खूपच आहेत. छोटी मोठी अशी लगेच पीक घेतली बरं आहे. हां हां, 2 आहे. एक सोडून 2 आहे. बघ एकच नंबर काम. फोडायचं का डायरेक्ट? थांब घेतंय की डायरेक्ट? हां घेतंय की डायरेक्ट भाजायला नेऊ. हां फोडून दाखवूया. भाजायला दुसरं हे दाखव फोड्याच्यात असतात ना, कळेल ना यांना सर्वांना. मोठी साईज असते ती. एकच नंबर रे, साईजच आहे भारी. मोठं आहे. जाम मोठा. हा बघ. बस हा छोटा घेतेस की हे भाजायला. हो. हां तर टाक. थोड्या वेळातच आम्ही एवढी जमवलेली कालवं पट. हे सर्व बघताय ना, ही कालवच धरलेली आहे, पण ही छोटी साईज आहे. बारकी खाली खूप सारी काढून टाकलेली आहेत. अख्ख्या दगडीला धरलेत कालवं बारकी. तर ओमकार म्हणतो आतापर्यंत सर्वात मोठं कालवं आपल्याला भेटलंय. बघूया कसा काढतोय आता. कळतात कशी रे तुला आहे तिकडे म्हणून? डायरेक्ट फोडलास काय? हां फोडलं. मोठी साईज आहे पण. अरे छोटे मासे दिसतात इकडे. खायला येतात ते, आता खातील थोडंसं. हा बघ जास्त मोठा नाही बेटा. कालू मोठा होता. साईज लहान होती साईज, त्याच्यापेक्षा मोठा पण काढलेला तो आहे. मासा खातोय, केड मासा खातोय बघ. टाकायचं. हॅलो भाजली की आपोआप उघडतं का रे? हा ते पत्त्यावर घ्यायचं आपला. हा ते राहा आणि त्याच्यात टाकायचे काय? बरं. भाजलं की मग त्यातून बाहेर येणार. ते तुम्हाला या व्हिडिओतच बघायला मिळेल. काहीतरी इंटरेस्टिंग वेगळं. मी पण पहिल्यांदा ट्राय करणार आहे. खाली बघता ना इकडे तर खेकड्यांचं मिलन चालू आहे. मेटिंग चालू आहे खेकड्यांची. एक खेकडा वरती एक खेकडा खाली आहे बघा तिथं. फर्स्ट टाईम मी बघतोय लाईफ टाईममध्ये. बापरे भारी एक्सपिरियन्स. जाऊ दे सोड त्यांना. आपण काय पकडणार नाहीत त्यांना, तसंच ठेवणार आहेत. सोडून देणार. सोडून जाऊ दे बिचारे. कारण मीटिंग चालू आहे त्याच्यामुळे आपण पण काय तर घेणार नाहीत त्यांना. इकडे ना ओमकारने एकदा खेकडा काढला नव्हता या झाडीत. जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर जा. जवळजवळ 1.5 किलोचा खेकडा होता नाही रे? 2 भेटले होते. एकदम मोठा होता. या पुढे इकडे बीड आहे आतमध्ये त्या झाडीत. तर इकडे आहे ना फुल दगडी वगैरे पाठीमागे आहेत. आणि या कालवांच्या जर कपची जरा जरी लागल्या ना पायाला वगैरे कुठे आपल्या, तर काय खरं नसतं. जाम म्हणजे पाय कापल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा कापला ना की लवकर ती जखम बरी पण होत नाही. त्याच्यामुळे काळजी घ्यायला लाग पाहिजे. आणि शूज वगैरे पाहिजे. आता मी शूज नाही घातलेत, पण शूज कंपल्सरी आपल्याला घालायला पाहिजेत, म्हणजे जास्त त्रास नाही होत. कुठे? हां रे इकडे. हां ओमकार सांगतो इकडे खेकडा भेटला होता. हां इथे एक मोठा खेकडा काढला होता ओमकारने. मोठा म्हणजे ऑलमोस्ट 1.5 किलोचा. बघा इकडे काढला माझा. इथं पुढे पण भेटला. ही छोटी कालवच आहेत सर्व. आणि हे कसलं ह्याचं आहे ना झाड आपलं. थांबा 1 मिनटं. ते झाडाला सुद्धा इकडे बघाल तर झाडाला सुद्धा कालवा असते बघा. जाम शार्प असतात त्यांचे जे टोकं असतात ना, खूप म्हणजे लागली तर संपला विषय. हे कुठचं म्हणजे कांदळपानाचं झाड आहे आणि त्याला पूर्ण कालवं लागलेत. साईज होती. तर हे ना मोठा साडच होता, पण आमचा बॅड लक ते म्हणजे निकामी आहे ना तो. मेलेला आहे. आतमध्ये काहीच नाही. मेलेला म्हणजे त्याच्यात काहीच नाही, मांसच नाही. वजन मध्ये त्याचं किती आहे? अख्खा आहे पण अक्कड आहे बघ. 2 आहे वाटतं. थांबा 1 मिनटं. एकच वाटतं. तर एकच आहे. चेक कर. हा बघ केवढा आहे तो. 2 आहेत. एक वर एक खाली आहे. 1 नंबर साईज काढलं नाही ओमकारने. ही कालवांची साईज बघा केवढी आहे. अशी जर कालवं मिळाली ना तर काय खरं नाही. याच्यात मोठं मांस असेल. वजन आहे ना याच्यात.
पिशवी आमची भरणार आहे. पिशवी जड पण झाले आता. तर या डब्यात कालवं, त्यानंतर इकडे पण कालवं आणि तोड आहे. आणि ओमकार आणि मी घरी चाललो. ओमकार काय म्हणतोय आता किती महिन्यानं भेटणार? आता का तू येशील तेव्हा आता मी एवढ्यात नाही येणार आहे. होळीला आता अजून 4 महिन्यांनी भेटायचं. होळीला येणार ना. होळीला येईन पण इकडे येणं वाटत नाहीये. भेटू मग. ठीक आहे धन्यवाद भावा, एक नंबर एक्सपिरियन्स होता. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो घरी आणि आपण थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सर्वांनी. आणि आम्ही आता जाऊन घरी जाऊ, तोडे खातो, कालवं खातो भाजून. कालवं भाजून खाण्याचा व्हिडिओ नक्की बघा, मस्त एकदम व्हिडिओ झाला आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल. आता आपण थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.